नमस्कार. संजय गांधी ती आधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे पात्र दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी ही आधार योजनेअंतर्गत कागदपत्र जमा करण्याबाबतची परिपत्रक जिल्हा निहाय, तहसील निहाय जारी केली जात आहेत. तर याबाबत सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या लाभार्थ्यांनी कधीपर्यंत कागदपत्र जमा करायचे आहेत. नवीन आर्थिक वर्षासाठी ही जमा करावी लागणार आहेत. त्याचबरोबर शासनाकडे सुद्धा एक नवीन विनंती निराधार लाभार्थ्यांकडून करण्यात आली की त्यांच्यासाठी ऑनलाईन केवायसी सुविधा देण्यात यावी. तर याबाबत शासनाकडून काय निर्णय घेण्यात आलाय याबाबतचे अपडेट आहे. त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत जानेवारीचं महिन्याचं जे पेन्शन आहे हे अद्याप दिलेलं नाहीये. तर याबाबत जे आपण हेल्पलाईन नंबर आहे पुन्हा एकदा संपर्क केला होता, त्यांच्याकडून जी माहिती आली ती सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सगळ्या महत्वाच्या ज्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत अशाच मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचत राहतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. निराधार योजनेअंतर्गत जी महत्वाची जी अपडेट आहे आणि पाहू शकता तहसील निहाय, जिल्हा निहाय जी कागदपत्र आहेत, कागदपत्र सबमिट करण्यासाठी, कागदपत्र देण्यासाठीची अशी परिपत्रक जाहीर होत आहेत. तर पाहूया डिटेलमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सध्याची जी स्थिती आहे आणि कागदपत्र सादरीकरण जी द्यायची आहेत, सबमिट करायची आहेत त्याच्या प्रोसेस बद्दल जाणून घेऊयात. तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये तहसील कार्यालयात हयातीचा दाखला, जीवन प्रमाणपत्र हे सादर करायला लागतं. या दाखल्यासोबत उत्पन्नाचा दाखला आहे, आधार कार्ड आहे, रेशन कार्ड, बँक पासबुक आवश्यक असतात. दिव्यांग व्यक्तींसाठी UDID कार्ड, आजारी व्यक्तींसाठी वैद्यकीय दाखला, त्याचबरोबर विधवा महिलांसाठी मृत्यू दाखला हा पुन्हा एकदा सोबत जोडावा लागतो. जर ठराविक वेळेत हे कागदपत्र शारीरिक स्वरूपात म्हणजे झेरॉक्स, शारीरिक म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगितलंय, एक फिजिकल स्वरूपात झेरॉक्स स्वरूपात झेरॉक्स कॉपी जमा केली नाही तर पुढील हप्ता जो आहे हा तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे हे खूपच महत्वाचं असतं. हा नियम सर्व लाभार्थ्यांना माहिती आहे आणि सर्व लाभार्थ्यांना जर माहिती आहे त्याने वेळेमध्ये हे कागदपत्र जमा करणं आवश्यक असतं. आता पाहू शकता सध्याचा महिना जानेवारी चालू आहे, तरी सुद्धा काही तालुक्यात ही प्रक्रिया सुरू झाली असली तरी नोटीस येणारच आणि पाहू शकता उशीर केल्यास लाभ जो आहे हा थांबवू शकतो. या कारणामुळे जर तुमच्या तालुक्यामध्ये जर तुम्हाला नोटीस परिपत्रक जर याला असेल, परिपत्रक आला असेल तर उशीर न करता तुमची कागदपत्र जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढी महत्वाची कागदपत्र जमा करायची आहेत. ज्या तहसील कार्यालयाअंतर्गत परिपत्रक आलेलं नाहीये त्यांनी उशीर केला तरी चालणार आहे, त्यांना घाई करायची गरज नाहीये. परिपत्रक आल्यानंतर त्यांना कागदपत्र जमा करणं आवश्यक आहे. आता निराधार बांधवांना जो त्रास आहे याची कारणं सुद्धा आपण पाहूयात. प्रशासकीय कारणं जी आहेत, निराधार बांधव, दिव्यांग, विधवा महिला असतील, आजारी व्यक्ती यांना तहसील कार्यालयात जाणं शक्य नसतं. पाहू शकता काही दिव्यांग अशा पद्धतीचं दिव्यांगत्व असतं की त्यांना त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जाणं अशक्य असतं. आजारी व्यक्ती असतील तर यासाठी अत्यंत कठीण असतं. तरीही कागदपत्र वेळेवर जमा करणं अवघड जातं. कागदपत्र जमा होत नाहीत वेळेवर, त्यांना कागदपत्र तयार करण्यासाठी अडचण येते, त्यांना वेळेवर जमा करण्यासाठी अडचण येते आणि त्यामध्ये प्रशासन जे आहे म्हणजे शासनाकडून हे कारण वापरून कागदपत्र जमा केले नाहीत म्हणून हप्ता थांबवला जातो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. पाहू शकता लाडकी बहीण सारखी जी योजना आहे त्यासाठी ऑनलाईन KYC सुविधा दिली जाते शासनामार्फत. मात्र निराधार योजना जी अत्यंत महत्वाची अशी जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत, गरीब लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या योजनेसाठी यामध्ये अशा पद्धतीची सुविधा दिली जात नाही आणि तशी त्यांची कागदपत्र वेळेवर जमा झाली नाहीयेत तर लगेचच त्यांचा हप्ता जो आहे थांबवला जातो. हे पूर्णपणे चुकीचं आहे, ज्यामुळे पाहू शकता लाभार्थ्यांची संख्या कमी होते. हा गंभीर आरोप आहे. इतर योजनांमध्ये जर पाहिलं तर मासिक असेल, त्रैमासिक असेल, अर्धवार्षिक, सहामाही किंवा वार्षिक लाभ देणाऱ्या असे जे असेल यामध्ये जे झेरॉक्स कॉपी आहे तिथे फिजिकल म्हणायचे, जी फिजिकलचे कॉपी आहे तुमच्या झेरॉक्स
या ठिकाणी कागदपत्र मागितली जात नाहीत, तिथे ऑनलाईन सुविधा उपलब्ध असते. त्या ठिकाणी तुम्ही केवायसी केलीत की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, तुम्हाला तुमचे हप्ते मिळणार. मात्र निराधार योजनेमध्ये दरवर्षी तुम्हाला नवीन कागदपत्र द्यावी लागतात आणि ती पण ऑफलाईन पद्धतीने. एक वेळेला देऊन सुद्धा भागत नाही, 2 ते 4 वेळा तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी जमा करावी लागतात. तरी सुद्धा काही लाभार्थ्यांना पेन्शनचा हप्ता दिला जात नाही. अशा पद्धतीचा अन्याय निराधार बांधवांवर सध्या केला जात आहे. गेले 2 ते 3 वर्ष अशा पद्धतीची परिस्थिती आहे. शासनाकडे पुन्हा एकदा विनंती आहे की केवायसीचा ऑप्शन हा निराधार बांधवांना सुद्धा उपलब्ध करून द्यावा. आता जर पाहिलं तर या प्रक्रियेमुळे निराधारांना मुद्दाम त्रास देण्याचा किंवा योजनेतून बाहेर काढण्याचा उद्देश असल्याचा संशय हा व्यक्त केला जातो. निराधारांना सुद्धा वाटतं की त्यांनी कागदपत्र जमा करतायत, 2 महिने झाले, 3 महिने झाले, हप्ता थांबलाय, हप्ता मिळत नाहीये. तर शासनाकडून अशा पद्धतीचा जो वेळ काढूपणा आहे हा केला जातो. प्रशासनाला लाभार्थ्यांच्या अडचणी माहीत असूनही फिजिकलची कागदपत्र आहेत त्यांच्या कॉपी जे आहेत झेरॉक्स कॉपी ही मागवली जातात आणि ज्यामुळे संख्या कमी होऊन लाभार्थ्यांसाठी म्हणजे कमी लाभार्थी असतील तर त्यामध्ये यामध्ये लाभ जो आहे दिला जाणारा निधी आहे तर कमी लागेल, असा त्यांना फायदा होतो असं त्यांना वाटतं का? हा मुख्य प्रश्न आहे. तर शासनाकडे निराधार बांधवांची आपल्याकडून सुद्धा युट्यूब चॅनल आहे आमचं, तर यांच्या अंतर्गत सुद्धा सगळ्यांमार्फत निराधार बांधवांसाठी शासनाकडे विनंती आहे की ऑनलाईन केवायसी पोर्टल त्यांच्यासाठी सुद्धा सुरू करावी. ज्या केवायसी पोर्टलवर कागदपत्र अपलोड करून पूर्ण प्रोसेस जी आहे केली जाऊ शकते. त्यासाठी निराधार शाखेला भेट देण्याची आवश्यकता नाही. तर सामाजिक न्याय विभागाची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्ही पाहिली असेल, ज्या वेबसाईटद्वारे डीबीटी पोर्टलद्वारे तुमचा लाभ जो दिला जातो, तर यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याचे स्टेटस तुम्हाला तपासता येतं. तुम्ही चेक करू शकता की कोणत्या महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे. तर त्याच ठिकाणी हयातीचा दाखला, इन्कम, तुमचं लाईफ सर्टिफिकेट जे आहे, जीवन प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड इत्यादी अपलोड करण्याचा टॅब जर सुरू केला तर लाभार्थ्यांचा त्रास कमी करता येईल आणि त्यांचा हप्ता सुद्धा वेळेवर मिळेल. मात्र शासनाकडून अशा पद्धतीची कारवाई केली जात नाहीये. गेली 2 ते 3 वर्ष लाभार्थ्यांची ही मागणी आहे. सध्या तरी आता तरी ही मागणी मान्य होण्याची अपेक्षा आहे शासनाकडे, अशी विनंती आहे. तर फेब्रुवारी मार्च मध्ये फक्त 2 महिन्यामध्ये संस्था असतील, समाजसेवक, ग्रुप ऍडमिन असतील यांनी सरकारकडे मागणी करावी. आम्ही तर सातत्याने ही जी मागणी आहे गेल्या 2 ते 3 महिन्यापासून ही करत आहोत, ही मागणी करावी. त्यामुळे स्वावलंबनाची तयारी आहे. पाहू शकता, उत्पन्न दाखल्याची गरज नाही. ज्या लोकांना उत्पन्न साधन नाही तो बंद करावा किंवा तलाठ्याकडून तो देण्यात यावा. आणि ऑनलाईन सुविधा दिली नाही कारण लाभार्थी प्रश्न संख्या जी आहे ती कमी होऊन प्रशासनाला फायदा होतो, अशा पद्धतीचा सध्याचा प्रश्नचिन्ह आहे. दुसरा एक उपाय आहे, यावर तुम्ही केवायसी देत नसाल तर ग्रामसेवक आणि तलाठ्यांची भूमिका ही वाढवली जाऊ शकते. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी फुल टाइम असतो. त्याने दिव्यांग किंवा संजय गांधी निराधार लाभार्थ्यांचं बुक रेकॉर्ड ठेवणं बंधनकारक आहे. त्याने स्थानिकरित्या 20-25 किलोमीटर प्रवास टाळून लाभार्थ्यांना जर बोलवून किंवा घरी जाऊन हयातीचे दाखले बनवून दिले त्यांच्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये आणि स्वतः तहसीलमध्ये जाऊन जर जमा केले तरी सुद्धा कुटुंबातील व्यक्ती त्यामध्ये सहाय्य करू शकते आणि त्यांचा जो त्रास आहे लाभार्थ्यांचा, दिव्यांग लाभार्थ्यांचा कमी होऊ शकतो. यामध्ये तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, सर्कल अधिकारी यांच्याकडूनही लाभार्थ्यांचं रेकॉर्ड असतं. त्याने सुद्धा उत्पन्न साधन तपासून उत्पन्न दाखले तयार करून तहसीलमध्ये जमा केले जाऊ शकतात. यामध्ये पाहू शकता हजारो लोक तहसीलला जाण्यापेक्षा 2 ते 3 कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी आहे तुमच्या गावाअंतर्गत ते जमा करू शकतात. त्यांचे सही शिक्का हा विश्वासा मानला जातो. तर या पद्धतीने लाभार्थ्यांचा जो त्रास आहे हा कमी केला जाऊ शकतो आणि कागदपत्र एकाच वेळेला जमा होतील. त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने ही सगळी प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते. तर 2 पद्धतीचे उपाय आहेत. ग्रामसेवक असतील यांनी हयातीचा दाखला स्थानिकांनी तयार करायचा आणि जमा करायचा एकत्र. लाभार्थ्यांचा, दिव्यांग लाभार्थी असेल किंवा इतर लाभार्थी यांना त्या ठिकाणी जाणं कठीण असेल, त्यांचा प्रवास आणि त्रास जो आहे टाळता येईल. तलाठी असतील त्या उत्पन्नाचा दाखला तयार करतील आणि जमा करू शकतात. लाभार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्याची गरज नाहीये. चौकशी ती आहे, त्यांचा जो अर्ज आहे हा दिला जाऊ शकतो. अशा पद्धतीचे 2 ऑप्शन आहेत. त्याचबरोबर इतर उपलब्ध सुविधा त्यांचा वापर केला जाऊ शकतो. केंद्र सरकारचं पोस्ट सेवामध्ये 70 रुपयात पोस्ट मास्टर असतील कर्मचारी आणि घरी येऊन हयातीचा दाखला सुद्धा देतात. तर हा एक विकल्प सुद्धा ऑप्शन आहे.
तर यामध्ये पाहिलं तर जीवन प्रमाणपत्र, ऑनलाईन दिव्यांगांसाठी सत्यापन ॲप सुद्धा उपलब्ध आहे. या सर्वांचा तहसीलमध्ये स्वीकार का होत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्या सुविधा असताना सुद्धा ऑनलाईन शासनाकडून त्या सुविधांचा लाभ दिला जात नाहीये. फक्त ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र घेतले जातात आणि ते सुद्धा एका वेळी दिले तरी त्या लाभार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही. त्यांना 4 ते 5 वेळा सारख्या फेऱ्या मारून त्यांचं कागदपत्र त्या ठिकाणी जमा करावे लागतात. हा खूपच विचित्र किंवा दुर्दैवाची अशी गोष्ट आहे. तर यासाठी कागदपत्र वापरून सुद्धा घ्या, कागदपत्र जमा करा आणि लाभार्थ्यांना त्रास देऊ नका, अशा पद्धतीची विनंती ही शासनाकडे, प्रशासनाकडे आहे. सरकार आणि प्रशासनाकडे कारवाईची विनंती आहे. तर पाहू शकता, संस्था असतील, समाजसेवकांनी लेटर हेडवर सरकार प्रशासनाकडे ऑनलाईन अपलोडिंग सुविधा किंवा ग्रामसेवक किंवा तलाठी मार्फत ही कागदपत्र जमा करण्याची मागणी करावी. अजून 2 ते 3 महिने आहेत नवीन वर्षामध्ये, आर्थिक वर्षामध्ये मार्च एप्रिल पासून यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच कागदपत्र जमा करावी लागणार आहेत. तर हा बदल चांगला होऊ शकतो. या अंतर्गत लाभार्थ्यांना पैसे जे आहे नियमित मिळू शकतात, त्यांची संख्या कमी जास्त होणार नाही. निराधार असतील, दिव्यांग, विधवा महिलांना त्रास न देता त्यांचा लाभ जो आहे त्यांच्यापर्यंत वेळेवर जमा होईल. तर अशा पद्धतीची शासनाकडे आपल्याकडून सुद्धा विनंती आहे की लाभार्थ्यांचा जो हक्क आहे, त्यांच्यासाठी मिळणारा जो लाभ आहे, याच्यासाठी लागणारी कागदपत्र दरवर्षी जमा करावी लागतात. तर यासाठी KYCचा ऑप्शन देण्यात यावा ऑनलाईन पद्धतीने, जेणेकरून त्यांचा त्रास सुद्धा वाचेल. एकाच अपलोडमध्ये त्यांची KYC अप्रूव्ह होईल आणि त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत वेळेवर जमा होईल. त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अद्यापही पाहू शकता, निराधार योजनेअंतर्गतचे लाभार्थ्यांचा जो हप्ता आहे प्रत्येक महिन्यासाठीचा, हा वेळेवर जमा होण्याची एक फिक्स तारीख नाही आहे. ह्या महिन्यात सुद्धा आजची तारीख म्हणजे 20 दिवस जवळजवळ उलटली आहेत, तरी सुद्धा लाभार्थ्यांचा हप्ता त्यांना जमा झाला नाही. तर पुन्हा एकदा शासनाकडे विनंती आहे की पुढच्या महिन्यापासून तरी किंवा आर्थिक वर्षापासून सुद्धा तरी एक चांगलं नियोजन करून लाभार्थ्यांसाठी, निराधार दिव्यांग असतील किंवा इतर लाभार्थी असतील निराधार योजनेअंतर्गत, त्यांना सगळ्यांना त्यांचा हप्ता जो आहे, पेन्शन जो आहे, प्रत्येक महिन्याच्या एक फिक्स तारखेला वेळेवर जमा करण्यात यावा. निराधार योजनेअंतर्गत अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी वीक गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.